अवघ्या 60 सेकंदात खामेनींची हत्या कशी झाली? 60 सेकंदात इराणचे 40 अधिकारी कसे मारले? मोसाद आणि सीआयएनं कसा डाव साधला? बेसावध खामेनींचा कसा घात झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन, अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी, इसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी यांच्या खात्म्यानंतर अमेरिकेनं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांना ठार मारलं. जगाला हे कोडं पडलंय की युद्धाच्या अगदी पहिल्याच दिवशी काही मिनिटातच अमेरिका आणि इस्रायलनं हे कसं केलं. पण अखेर हे कोडं आता उलगडलंय. ज्याचं उत्तर आहे इस्रायलच्या मोसाद आणि अमेरिकेच्या सीआयए त्यांनी राबवलेल्या स्पेशल ऑपरेशनमध्ये हे सगळं घडलं. इतिहासात आजवर अनेक महत्त्वाचे ऑपरेशन्स तडीला नेणाऱ्या इस्रायलच्या मोसाद आणि अमेरिकेच्या सीआयएनं ही मोहीम कशी फत्ते केली याचे तपशील आता जगाच्या समोर आले. जे माहिती मिळते त्यानुसार अवघ्या 60 सेकंदात खामेनी यांच्यासह इराणच्या प्रमुख 40 अधिकाऱ्यांना ठार मारण्यात आले. पण त्या 60 सेकंदांसाठी गेली अनेक महिने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए प्रयत्नांची शर्थ करत होते. तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत संघर्ष पेटला होता. 12 दिवस धुमश्चक्री सुरू होती. अगदी तेव्हापासून या दोन देशांच्या टार्गेटवर खामेनी होते. दोन्ही देशांनी मोसाद आणि सीआयएला कामाला लावलं. काम एकच होतं, खामेनी यांची इत्यंभूत माहिती गोळा करणं. खामेनी आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स अर्थात IRGC सोबत कसा आणि कधी कुठे संवाद साधतात, त्यांच्या हालचाली कशा असतात, त्यांची सुरक्षा कशी असते, लपण्यासाठीचे त्यांचे बंकर्स कुठे आहेत, ते बंकरच्या आत कधी असतात आणि बाहेर कधी येतात, या सगळ्याची खडानखडा अत्यंत अचूक माहिती सीआयएनं अमेरिकेला आणि मोसादनं इस्रायलला दिली. तुम्हाला आठवत असेल, जून 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता, अमेरिकेला हे माहिती आहे की खामेनी कुठे लपलेत. सीआयए आणि मोसाद एकाच वेळी एकाच टार्गेटची माहिती स्वतंत्रपणे जमवत होते. या माहितीच्या आधारावर अमेरिका आणि इस्रायल हातात हात घालून हल्ल्याची रणनीती आखत होते. पण त्याच दरम्यान त्यांच्या हाती एक महत्त्वाचा इनपुट लागला, एक अत्यंत महत्त्वाची माहिती. खामेनी त्यांच्या एका अतिशय महत्त्वाच्या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. अमेरिका आणि इस्रायलनं इराणला चहूबाजूनं जेव्हा घेरलं होतं, तणावाच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी खामेनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावणार होते. ठिकाण होतं खामेनी यांचं निवासस्थान. खरं तर अमेरिका आणि इस्रायलची इराणवरची हल्ल्याची मूळ योजना रात्रीच्या अंधारात होती, पण त्या एका इनपुटनं तात्काळ रणनीती बदलली. वेळ होती सकाळी 6 वाजताची. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणच्या दिशेनं उड्डाण केलं. ही विमानं अतिशय लांब पल्ल्याच्या अत्यंत अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सज्ज होती. उड्डाणानंतर सुमारे 2 तास 5 मिनिटांनी तेहरानमधल्या खोमेनींच्या निवासस्थानावर इतका भीषण हल्ला चढवला गेला की त्या परिसरात वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची जी कार्यालयं होती, जे निवासस्थान होतं, ते एकाच वेळी उद्ध्वस्त करण्यात आलं. अवघ्या 60 सेकंदात 30 ते 40 क्षेपणास्त्र डागण्यात आली, ज्यामुळे हा सगळा परिसर बेचिराग झाला. हल्ल्यात नेतृत्वाची एक फळी संपवण्यात आली. IRGCचे सरसेनापती मोहम्मद पकपूर, संरक्षण मंत्री अजीज नासिर जादेह, ॲडमिरल अली शामखानी, IRGCचे एरोस्पेस फोर्स कमांडर सय्यद मजीद मौसवी, उपगुप्तचर मंत्री मोहम्मद शिराझी यांच्यासह जवळपास 40 प्रमुख नेत्यांची एकाच वेळी हत्या करण्यात आली. इराणच्या नेतृत्वाची अख्खी फळी संपवली गेली. गुप्तचर यंत्रणांची अचूक माहिती, वेगवान निर्णय आणि टार्गेट अचूकरित्या टिपणारी सुसज्ज विमानं यांच्या समन्वयाचं हे फलित होतं, ज्यात युद्धाच्या पहिल्या दिवशी इराणचं कंबरडं मोडलं गेलं. गेली अनेक वर्ष अमेरिका आणि इस्रायलच्या टार्गेटवर खामेनी होते.
पण त्यांचा सुगावा त्यांना लागत नव्हता. अखेर खामेनी यांच्या एका चुकीनं आणि गुप्तचर यंत्रणांच्या अचूक माहितीनं अवघ्या 60 सेकंदात इराणच्या नेतृत्वाचा सर्वोच्च बुरुज ढासळला होता. खामेनी ठार झाले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.